पारंपरिक वास्तुशास्त्रामध्ये पुढचा जो टॉपिक आहे त्याला आपण म्हणणार आहोत शूल किंवा वेध। शूल किंवा वेध म्हणजे काय? अडचण, अडथळा, काहीतरी बॅरिकेड्स, काहीतरी अडवणूक। मग एनर्जीची अडवणूक केली तर काय रिझल्ट भेटतात ते आपण शूल आणि वेध मध्ये बघणार आहोत। आता शूल आणि वेध या शब्दांचा अर्थ विद्व अथवा घाव घालणे असा होतो। एखाद्या वास्तूवर अन्य एखाद्या वास्तूमुळे बाधक परिणाम होत असल्यास अशा बाधक परिणामास वेध या शब्दाने व्यक्त केले जाते। त्यामध्ये द्वारवेध आणि मर्मवेध। जसं आपण मर्मस्थानाच्या गोष्टी बघितल्या तर मर्मस्थानावर वास्तू दूषित झाली, पीडित झाली तरी वाईट अनुभव लोकांना येतात। त्याचप्रमाणे द्वारवेध आपल्या मुख्य दरवाजासमोर, वास्तूच्या मुख्य दरवाजासमोर वृक्ष येणे, विधिशूल येणे, कूप म्हणजे विहीर येणे, स्तंभ म्हणजे कॉलम येणे, अशा प्रकारचे आघात किंवा घाव किंवा अडथळे वास्तूसमोर निर्माण होतात त्याला आपण शूल किंवा या वेध या नावाने संबोधित करतो। आणि प्रत्येक दिशेमध्ये येणारा प्रत्येक अडथळा किंवा वेध वेगवेगळे रिझल्ट आपल्याला वास्तूमध्ये देत असतो। त्यासाठी डिटेल दिशेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। कुठल्या दिशेला कुठल्या प्रकारचा वेध होतो, त्यामुळे कुठल्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यावर काय उपाय करायचं याचा आपल्याला डिटेल अभ्यास वेद आणि शूल या मार्फत सुद्धा आपल्याला करता येतो। आणि त्याचप्रमाणे ऊर्जा कुठे डिस्टर्ब होत आहे आणि त्याला हटवून किंवा त्याच्यावर योग्य उपाय करून त्या ऊर्जा बॅलन्स किंवा संतुलित सुद्धा नक्कीच करता येतात।